हॅलो चेक हॅलो 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 सुरुवात करण्या अगोदर काल जी घटना घडली आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय शाहीर कोकणचा बुलंद आवाज शाहीर रामचंद्र घाणेकर त्यांचं निधन झालं आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी एक मिनिट फक्त उभं राहायचं आहे. कारण सुस्वागतम स्वागतम स्वागतम. सर्वप्रथम या विघ्नाच्या गंधाला वंदन करून रंगभूमी रंगदैवत मुंबईची मुंबादेवी माझ्या गावची आई मानाई कोटेश्वरी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वर्ण संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जगेला माझ्या तमाम नाट्यकला प्रेमी रसिक प्रेक्षकांची मी शाहीर सचिन मोरे माझं गाव मुक्काम पोस्ट जामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी एकटी शाखा मैत्री ग्रुप नाथनगर दिवा आमच्या वतीनं सर्वांना शाहिरी माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा. रसिक हो, आज आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान. बघा वारी चालू आहे, 7-8 दिवसाची वारी चालू आहे आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्या विठ्ठलाचं आई रखमाईचं गुणगान कसं मी गाते. गो ऐका, शब्द आणि शब्द ऐका, लिहून घ्या तुम्ही. आता संदीप आलाय. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो, नश्वर देह त्याच्या चरणाशी ठेवितो. जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो आणि खरा परमात्मा ज्याला आले कळतो तोच खरा समाधानी. बुवांना माझी विनंती आहे,
आहेत का इथे कोणी कोलोटी वा कुदाव आहेत कुठं असं गाऊन दाखवा आता तुम्ही गायलं की चाल मी आता गातोय संदीप आलाय बरोबर की नाही हा कलेवरती प्रेम असेल काय होत सगळ्यांच्या होऊ द्या बघूया आता बघायचंय मला लांबरे बुवा किती मोठा आहे तो मला बघायचंच आहे हा स्तवन गण होऊ द्या नंतर संदीप हा इथं हा म्हणून अरे काग अचानक हे गाऊन दाखव काग अचानक हे कसा येऊ आई डोंगर चढून विषय आहे का वा तुम्ही काय मालकरी नाही मी पण नाही एक गुरु आमच्या खाली बसले ते मालकरी आहे तुम्ही लिहिताय ना आतमध्ये आता मी आताच लिहिले समोरासमोर बघा ऐका शब्द अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली मनी देवा विठ्ठल पांडुरंगा सलग गाव मुंबई तरी सुद्धा तुझ्या भेटीला ही ओढ लागली माझी शाहिराची म्हणून काय म्हणतो ऐका अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली मनी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी अरे विठ्ठला अरे विठ्ठला अरे पंढरीच्या विठ्ठला तुला पाहण्या धनी विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला तुझ्या भेटीची ओढ लागली मनी तुझ्या भेटीची ओढ लागली मनी तुला पाहण्या धनी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला युगे 28 तुझे कर बघा आज विठ्ठल वेगळा रखमाई वेगळी आहे पंढरपूरला असं का घडतंय म्हणून विषय आणला बघा तुम्ही लांबोरे मी मोरे रे रे करून जायची वारी आजची हुंडा हुंडा का
रखुमाईच्या संकटीला उभा राहिला कटेवरी युगे 28 उभा तुझे तर कटेवरी युगे 28 उभा तुझे तर कटेवरी युगे 28 उभा तुझे तर कटेवरी सारे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्यासाठी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्यासाठी कसा येऊ विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणे विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला बाप आणि माझी आई तुझं विठ्ठल रखुमाई तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पंढरीची वारी आलेली आहे 7 तारखे उचलून पंढरीचा भक्त विठाईचा पायवा चाललेला आहे पण काय म्हणते पायगा तुझं बाप माझा आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी शब्द काव्य गातो आज अंतकरणातुनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्यासाठी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला पंढरीच्या पंढरीच्या विठ्ठला तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी झाला व्याकुळ तुला पाहण्यासाठी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला अरे विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला श्री गजानन बोल गाव देवी बोल क्या बात है
गोवांचे गाणं अनेक हिट झाले. पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं. परत ते गावचं गाणं कोणतं हो नवीन काय आई आई सांग आई काय काय आणू गणपतीला. गोवांचं गाणं ह्या गोवांचं गाणं लांबरी गोवांचं गाणं वा कमी समजू नका अजून. मोरी पोणं सुद्धा पहिलीच बारी आहे. गेल्या वर्षी आपण केली नंतर आताच भेटलं नाही सालपणा काढली ना परिवार नाव करणार. हा विषयाला विषय भागाला भाग. तुमची गाणी ही असतील मी असेल काय प्रॉब्लेम मध्ये माझा विषय असेल तो. पण मी आता आणलाय ना तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय देऊन पण दाखवा. संदीप म्हणतात बघा समाज साक्षीला आहे. हा म्हणून काय म्हणतो आहे का शेर शेर घेतलाय वेळ कमी आहे संवाद होत का. हा जा जगाला सांगा माझा भीमराव रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे. मी काय म्हणतो समाजाला हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात. हे मुंबईकर झाले. पण माझी आई म्हणते माझी आई काय म्हणते की बाबा मला गॅस वरती काही जमत नाही. आई माझी आई म्हणते माझी आई स्वतःची आई मला गॅस वरती जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असते. पण काय ती चूल नाही तो वाडा नाही गुरं ढोरं नाही मग करायचं काय. म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा फक्त ऐका. हा फक्त ऐका ऐका. अहो वाड्यात गावच्या वाड्या वसाड म्हणतो वसाड. गावच्या वाड्यात ना वाड्या वसाड म्हणले आहेत. हा पाठी शिकले वर्ग बोलतो मला मुंबईला जायचं आहे. नोकरी किती 12 आणि 13,000 रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते. दिवसाला 400 भेटतात 500 भेटतात. मुंबईला मिळत नाही. काय म्हणतो ऐका. हा कसा विषय आता बघा मायवाला म्हणजे आहे. गावचं भरलेलं होत घर गावचं भरलेलं होत घर आज सांगतोय गणा मी खरं. अरे बघा चुलीचा निघेना धुर कुठं बघा मिळते चूल काय ना गावाला पण गॅस आली आणि गॅस मी सगळ्यांना गॅसवरती लावलंय. मग आपलं काय मरा मुंबईला येऊन. हा बघा चुलीचा निघेना धुर अरे झालं कारण एकच गाव करिहा होतोय मुंबईकर. आई चाललो मुंबईला मी. आहे पान सुपारी आणतो. अजून काय पाहिजे. पण आई एकटी गावाला आहे ती काय करणार. पण आई पण बोलते तर चुलीवरती फाटी पण नाही. खोपी विकली माझी फाट्यानी. म्हणून काय म्हणते ऐका विषय चांगला आणला बुवा. झाले कारण एकच गाव करिहा अरे होतोय मुंबईकर. गावचं भरलेलं होत घर आज सांगतोय जाणार
एकच गाव परिहा आलाय मुंबईकर काय कारण एकच गाव परिहा आलाय मुंबईकर काय कारण एकच गाव परिहा आलाय काय कारण एकच गाव साठी आले सोडून बरदार बंद ताळ्या मागे कशाला बघा बंद ताळ्या मागे कशाला राहिला आधार बंद ताळ्या मागे कशाला राहिला आधार बंद ताळ्या मागे कशाला राहिला आधार दीड महिने गावी होतो आमच्या गावामध्ये कोणी नाही तो टाळावाद बघतोय घर कधी ओपन होतंय चालू होतंय अरे सारवणकरांना पण हात पुढून आहे म्हणून काय म्हणतोय ऐका काम धंदा आले सोडून हे घरदार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार नाही राहिले तर ढोर लागते या बघा गावाला आज अशी परिस्थिती आहे की कोणाच्या घरामध्ये गेलात शेण नाही आई दूधचे मला म्हशीचा दे गाईचा दे तेही पावत नाहीये म्हणून काय म्हणतोय ऐका नाही राहिले तर ढोर लागते या नाही राहिली तर ढोर लागते या आलाय आता माझा भरून आला माझा भरून या झाले कसं कारण गाव करीना होतो मुंबई झाला एकच कारण गाव करीना होतो मुंबई गावचं भरलेलं होतं घर आता सांगतोय का नाही खरं गावचं भरलेलं होतंय घर आता सांगतोय का नाही खरं बघा तुझीसाठी गेला बघा तुझीसाठी गेला आमच्या आता माणसं आहेत तेव्हाच वागायचं आता गव्हर्नमेंट प्रेमाची द्यायची आता तुम्हाला असं मला वाटतंय घडलं बघा घडलं बघा गोवाना आपला होता ढोस टाकला असं कसं आहे माहिती आहे का लांबरी वय ना लांबरी बुवा आता आहे आपले माझे मित्र शाही मला आवडतात त्या मला ते आय लव्ह यू बोलतात पण खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये एक दिवस फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू हा मला खुशीमध्ये घेत नाही त्यांना घेतो उशीमध्ये व्याज हा सुरुवात आहे पहिली बारी माझी आहे मी कशी करतो ती बघा दुसऱ्या बारीमध्ये आयुष्य सांगतो अशी काढीन ना काढीन लांबरी कोणा पण आठवण संदीपा कोण आहे जुना की नवा म्हणून गौरव कोण आणले प्रेमाची आणली जाऊ द्या प्रेमाची जाऊ द्या
हा नवरा माझा आहे कृष्ण माझा आहे तेव्हा कसा वागतो बघायचं हा नंतर ध्यान वरती केला बुवा हा मी पण करीन वरती ध्यान ऐकणार ना संदीप बुवा म्हणून काय म्हणतोय ऐका शेअर आहेत घेत नाही वेळ कमी आहे तर दुसरी वारी मला मजबूत करायची आहे म्हणून बुवा चाल कशी आहे तुम्ही म्हणाल वरती वेगळी आणि खालची वेगळी मग खांना पण लागत नाही वरना पण संधी बुवा लागेल लक्षात घ्या हे माझा आहे शब्द लक्षात घ्या चाल कशी लावले बघा लावून दाखवा एकदा हा आणि विषय कसा आणलाय बघा गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मोरी बोला तुम्ही लोकांना तुम्ही सांगताय ना हा विषय दिलाय तो विषय दिलाय हा विषय दिलाय संदीप मोरे बोनी प्रेमाचा विषय आणलाय तो फक्त मला पटवून द्यायचा ऐका अरे अंतरात जपले तुला व्याकुळ जीव झाला का म्हटलं का म्हणते दादाजी ऐकून घ्या हा शाब्दिक खेळी आहे एवढं जीव लावलं एवढे आपल्या बाऱ्या केल्या कार्यक्रम केले तू माझा कृष्ण तुझी मी राधा शेवटी क्या बात आहे हा पैसा देखो तमाशा काय हा म्हणून जास्त काय बोलत नाही दुसऱ्या बारीमध्ये साला काढणार नक्की अरे अंतरात जपले तुला रे व्याकुळ जीव झाला रे अरे तू घनश्याम मुखात नाम तू माझा तू घनश्याम माझ्या मुखात हे नाम अरे आठवतोस का पाऊल रे हो अंतरात जपले सारे गागुळ झाला रे अंतरात जपले सारे गागुळ झाला रे तू घनश्याम तुझे देना तू घनश्याम तुझे मुखाम देना आठवतोस का पाऊल रे हो अंतरात जपले क्या बात अंतरात जपले आठवतोस का पाऊल रे हो अंतरात जपले रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले रे काना व्याकुळ जीव झाला रे युगाचे नाते आपले जपणार का रे तुझी होती प्रिय सखी आठवण घेणारे तुझी होती आठवण घेणारे
कार्यक्रम होतात, पण 7व्या अवतारामध्ये वचन देऊन शेवटी मला सोडली. मी राधा आहे, तू कृष्ण आहे, तशी विठ्ठल आणि रखमाई आहे. वचन देऊ नकोस कोणाला, जपायचं असेल ना तर एकनिष्ठ राहायचं. काय म्हणताय का, हा युगा युगाचे नाते आपले जपणार काय, तुझी होती प्रिय सखी आठवण घेणारे, आठवण घेणारे, आठवण घेणारे. काय झाला माझा गुन्हा रे, खंत वाटते मना रे. तू घनश्यामा मुखात ना, तू घनश्यामा मुखात ना, आठवतो का पाऊल तुला रे, अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. तू घनश्यामा मुखात ना, तू घनश्यामा मुखात ना, आठवतो का पाऊल तुला रे. हो अरे अंतरात जपले तुला रे काना, अरे हा व्याकुळ जीव झाला रे. कसं वाटलं खाली बघा बघा. एक चिमटा घेतो बोवाना, नॉर्मल नॉर्मल. हा बोवाना विषय दिलेला आहे, हा ऐका विषय दिलेला आहे पुढे. हो नक्की खजवणार हो, फक्त बोलू दे बोवाना मला. आज मला बोलू दे बोवाना. संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबुरवा सोबतच माझ्या, फक्त बोलायचं काम. हा बोलवायचे नामदावच्यान, हा बाकी काय नाही. गाऊन दाखवायला स्केलला चॅलेंज सुपारी पूर्ण मी मंडळाची, तरी सुद्धा हा मोठे मोठे केले गंमत मध्ये, हा गार केले गंमत मध्ये. संदीप आला हिंमत मध्ये आप लक्षात घ्या. हा हा नाद नाही करत का, बात करताय आपण. गोवाना विषय दिलाय, नवीन विषय गोवांचा. या ठिकाणी माझे गुरुसमान साळुंके बुवा आहेत, शाहीर वर्ग आहेत. विषय गोवाना काय दिलं बघा ऐका. श्रीकांत ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्याच्या शरीरामध्ये त्याला पुरुष दिसला. तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. अशा प्रकारे त्या कन्याच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला. त्याचं नाव काय, त्या 3 पुरुषांचं नाव व त्यांचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे. आणि कन्याचं नाव काय हे सांगायचं आहे बुवा. बघा मी मोरे बुवा आहे, मी मोरे बुवा आहे. वेळ कमी आहे म्हणतात लगेच हे करा म्हणून, वेळ कमी आहे. मी जर मला कळलं उत्तर बरोबर असेल तर मोरे बुवा मान्य करणारा शाहीर लक्षात घ्या. जसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना, मी तुम्हाला आय लव्ह यू बोलेल उत्तर पटलं तर, नाही तर सालपा काढेल. हा उत्तर नव्हे. म्हणून या ठिकाणी आकाश पवार, फिरमगारकर, मोजी जयतापूर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा गोरेगावचा मानाचा समजून जास्त नको. हा गोवांचे तालक मोठा आहे तो. हा मोठे मोठे गार केले काय गंमत मध्ये. हा हा प्रश्न पण फक्त शॉर्टकट देतो, नंतर घाणेकर कोणतं आपल्याला गाणं गायचं. हा म्हणून हा बघा विषय ऐका. अरे कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये गबाय. माझी कीबोर्ड मास्टर हेच दत्त सुद्धा आहेत, ते सिंगर मध्ये भाषा आहे. त्यांना सुद्धा मुलीबांचा मनात नाव राहून गेले. बघा विषय कसा गमत मध्ये ना हिम्मत मध्ये आला संदीप बुवा. म्हणून काय म्हणतो आहे का, हा हिम्मत मध्ये.
फक्त बोलू द्या हो. मी हाय आतमध्ये. त्यांच्याकडे पेन, माझ्याकडे पेन. त्यांच्याकडे शाई असेल ना, हा आज 5 पेन आणले शाई भरून. हा तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही, एकच पेन दिसला आहे. हा भावा माझा वासरू आहे तो लागते गोवा. हाय कुठं, हाय कुठं. हा असू द्या. अरे सोडला हा प्रश्न सोपा, नका मारू उगाच थापा. अरे मोठे मोठे गाड केले मी गंमत मध्ये. खाली कोणता विषय आहे. कुठं गेला शंकर माझा मसराने. अरे मोठे मोठे गाड केले मी हिम्मत नाही गंमत मध्ये. अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं आधी. प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं आधी. प्रश्नाचे उत्तर द्यावं आधी. प्रश्नाचे उत्तर द्यावं आधी. सोडला हा प्रश्न सोपा, मारू नका उगाच थापा. सोडला हा प्रश्न सोपा, मारू नका उगाच थापा. मोठे मोठे गाड केले गंमत मध्ये. मोठे मोठे गाड केले गंमत मध्ये. बघा शेवट घेतो. पहिली बारी आहे. आता एक रिक्वेस्ट आहे, 2 मिनिटं शांत बसून. जी काल वेळ आली आहे, महान कलावंत सर्वांची लाटे घाणेकरी वा निघून केले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे मोरे पवांचे काव्य पुष्प आहे. खरंच सगळ्यांनी शांतता राखायची आहे, कारण असा महान कलावंत यांच्या सोबत मी अनेक कार्यक्रम केले, कॅसेट झाल्या, प्रेम दिलं, पण तो कलावंत आज आपल्यासोबत नाहीये. रामचंद्र घाणेकर बुवा, तुम्ही वैकुंठवासी आहात, पण आजी तुमची आठवण येते. पण काय म्हणताय का? अरे कंठ दाटले साऱ्यानी वाहिले अश्रूंचे पुर. श्रद्धांजली गायल्यावर खंत वाटते ही मना आज सांगावी पुन्हा. खंत वाटते ही मना आज सांगावी पुन्हा. नाही पुन्हा दिसणार घाणेकर. कंठ आज दाटले आले अश्रूंचे पूर. कंठ आज दाटले. अंतर गाते. हा पोरं नाचवत नाही, नाचू नका. लोक कले पायी त्या कलाकारावर जीवन कसं असतं बघा. मला समाज पाहिजे, मला कला पाहिजे, मला प्रेम पाहिजे, मला माया पाहिजे, माया पाहिजे. म्हणून काय म्हणताय का, ज्याने मलाही घडवला, घाणेकर मला घडवलेला आहे. लोक कले पायी संसार मोडला. रसिकांच्या हृदयात त्याने आता
अरे होता मरदानी बाना साऱ्यांना करून गेलाय सुना नाही असा मिळणार जोडीदार कंठ दाटले हे आले अश्रूंचे पूर नाही बुवा दिसणार घाणेकर. धन्यवाद. जसं मला सकाळी केलं तसं बुवाना करा, लांबरी बुवाना करा. बघा माझी प्रथम वेळ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.